हल्लीनं कसं झालंय माहितीये का, आपण सगळेजण इतकी व्हॉट्सॲपवर असतो ना, आणि व्हॉट्सॲपवर एक्सप्रेस करणं सगळ्यांना जमतं. इमोजी असतात. हां, इमोजी असतात आणि लिहिता येतं. पण जेव्हा प्रत्यक्ष भेटीची वेळ येते ना, तेव्हा काय बोलू, कसं बोलू असं होतं. तर एक मला असं वाटतं की हे बऱ्याच तरुण मुलामुलींचं सुद्धा होतं की व्हॉट्सॲपवर, फेसबुक मेसेंजर आणि काय बाकी सगळ्यावर चालतं. आणि मग जेव्हा डेटला जायची वेळ येते ना, तेव्हा त्यांना कळत नाही. तर त्यावेळेला त्यांनी काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे म्हणजे त्यांनी पहिलं कसं बोललं पाहिजे सगळ्यात किंवा काय आधी असं? तर त्यांनी त्यांच्या आत्मविश्वासावर काम केलं पाहिजे. म्हणजे चॅटिंगवर बोलणं खूप सोपं आहे, कारण तुम्ही समोर नाहीये ना त्या व्यक्तीच्या. आता समोर नाहीये, जेव्हा समोर जाणार आहे तुमचा चेहरा दिसणार आहे, तुमचं बसणं, तुमचं चालणं, ह्या प्रत्येक गोष्टीवर इथे काय रिफ्लेक्ट होतो माहितीये का? ॲटिट्यूड. नात्यात सुद्धा ॲटिट्यूडची पोझिशनिंग खूप मोठी आहे. आणि बऱ्याचदा तो चॅट करणारा मुलगा किंवा मुलगी आहे ना, त्यांना माहिती असतं की त्या ॲटिट्यूडमध्ये दम नाही आहे किंवा त्यांच्या रिफ्लेक्शनमध्ये दम नाही आहे, म्हणून पहिली डेट कायम अशी बऱ्याचदा ती फ्लॉप होऊन जाते. किंवा समोरच्याला असं वाटत असतं तो असा असेल, तो तसा असेल, तो निघतो वेगळाच. तो वेगळाच निघतो आणि मग ते लॉंग रनमध्ये तो विषय जात नाही. तर मी कसं काय बोललं पाहिजे हा मुद्दा तर नंतर येतो. पहिले तुमचं जे येण्याची जी पोझिशनिंग आहे ती थोडीशी सेट पाहिजे. आणि त्यासाठी आताच्या तरुणाईने आपल्या आत्मविश्वासावर काम केलं पाहिजे. आता मला सांग, कॉन्फिडन्स आहे, सगळं आहे, कळलं की असं फेशियल एक्सप्रेशन पाहिजे वगैरे, पण जेव्हा मुलगी मुलाला प्रपोज करते, म्हणजे हल्ली करतातच ना, हो, काय वाईट आहे. हां, किंवा मुलगा मुलीला करतो, तर काय प्रपोजल लाईन पाहिजे बेस्ट मराठीतली, की नक्कीच मुलगा किंवा मुलगी हो म्हणणार? हे मजेशीर आहे. वापरणार आहे ना सगळं? हो, बिलकुल बिलकुल. अशी रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपण जातो तर मुलींचा कल हा थोडासा भावनिक असतो. तर जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला मागणी घालतोय किंवा प्रपोज करतोय, तर इमोशनल फ्रंटचे जे कनेक्ट्स असतात ते मुलीपर्यंत जास्त पोचतात. जसं की उदाहरणार्थ मुलींना काय ऐकायला जास्त आवडतं. तर जसं जेव्हा तो हे म्हणतो की तुला माहिती आहे का, तू ताकदच माझी, तू सोबत असतेस ना तर जग जिंकून जाईल मी, असं वाटतं मला असं वाटतं मी शून्यातनं माझं जग निर्माण करेल, बस तू पाहिजेस सोबत. आणि हे जेव्हा एखादी मुलगी ऐकते, येस म्हणेल लगेच. तर ती येस म्हणणारच आहे. कारण की मुलींना हेच हवं असतं की त्याने तिला आणि तिच्या प्रेझन्सला व्हॅल्यू करावं. ते व्हॅल्युएशन डिलिव्हर होतंय. तर प्रेमात मुलींचा अप्रोच हा असाच असतो. तर ते काही खोटं नाही आहे जेव्हा असं म्हणतात की मुलगी फक्त म्हणते तू तुझा वेळ दे. तर ते जिथे आपण ट्रू रिलेशनशिपचा विषय करतो. मुलांच्या बाबतीमध्ये पण सिमिलर लाईन्स आहेत. म्हणजे इमोशन्सला काही असा मुलगी मुलगा असा काही फरक नसतो. इमोशन्स असतात. पण मुलांचा बघण्याचा कल असा असतो की जेव्हा मुलगी असं म्हणते ना की किती आहेत रे, पण तू वेगळा आहेस, म्हणजे ना तुझ्यात तो असा एक एक्स फॅक्टर आहे ना जो तुला तो एक रिअल मॅन म्हणून तुझी पोझिशनिंग सेट करतो. आणि मला ते भयंकर आवडतं. मला तू आवडतोस आणि मला असं वाटतं की जेव्हा तू माझा हात धरतोस ना, सिक्युअर फील होतं. बस असाच राहा तू, बस. मुलांना ही पोझिशनिंग जास्त सायकोलॉजिकल आवडते, जेव्हा त्यांना हे फील होतं की त्यांची लेडी फील सिक्युअर विथ देम अँड शी इज नॉट गोइंग टू गेट अट्रॅक्टेड. दुसऱ्यांकडे ती वळणारच नाही आहे, कारण तो तिच्यासाठी एक ट्रू मॅन पोझिशनिंग सेट करतो. तर हे करतं. ट्राय करून बघायला हरकत नाही. मी तर नाही करू शकत, पण आपले प्रेक्षक एवढे सगळे आहेत, हे आमचे टीम मेंबर्स बसलेले आहेत, सगळ्यांची लग्न व्हायची आहेत, ट्राय करतील. आय वेट फॉर द फीडबॅक. येस. असे मग आता 3 शब्द सांग की हे जे रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये वापरले ना तर मजा येईल. हां, तर आपण खूप कसं झालं आहे माहिती आहे का, आपल्याकडे शब्द भरपूर आहे, पण बऱ्याचदा आपल्याला माहितीच नाही की हा शब्दसंग्रह वापरायचा कसा. म्हणजे आता बघ, कॉमन शब्द आहे बघ, आधार. माहिती आहे, तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. वापर किती करतो. पण मी जर म्हटलं तर की तूच तरच मनाचा खरा आधार,
मग तुला सोडून कुठे जाऊ झालं. किंवा मग आपण असं म्हटलं, आता मजबूत शब्द आपल्या परिचयाचा आहे, वापरतो कुठे बघा. पण तू ऐक ना, तुझ्या माझ्या नात्याला मजबूत करण्यासाठी ना आपण दोघांनाच प्रयत्न करायचे आहेत. तुम्ही कसं काउन्सिल करताय, कसं मांडताय. आता आपण एकदमच जनरलाइज बोलतो, ऐक ना आपल्याला जायचं आता, ऐक ते पुढे आता बघावं लागेल, तुझं आणि मला आपल्याला दोघांनाच बघावं लागेल. यातनं काय काय कन्वे काय झालं. तर तुम्ही जेव्हा राईट शब्दाला वाक्यात ठेवता तर ऑटोमॅटिक त्याचं वजन वाढतं. वजन वाढलं की ते इमोशन्सला कनेक्ट करतं आणि मग मजा येते नात्यामध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.